बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत. या भागात ज्योतिप्रकाश भाई आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणारा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार आणि त्यावर विजय मिळवणे कसे अतिशय सोपे आहे ते स्पष्ट करून सांगत आहेत. म्हणजेच आध्यात्मिक मार्गातील अडसर, अहंकारावर विजय, सोपा मार्ग. ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात परम शांती. आता प्रश्न आपला आहे की अहंकार म्हणजे काय? त्याचे उत्तर देताना ते म्हणतात की मनाच्या 10 इंद्रियांमध्ये अनेक जन्मांचे संचित संस्कार अहंकाराचे रूप धारण करतात. ते बुद्धीला आत्म्यामध्ये स्थिर होऊ देत नाहीत, म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेत अडथळा निर्माण करतात आणि मूळ स्मृतीला प्राप्त करण्याकरता ते बाधक बनतात. फक्त परमज्ञान आणि योगाच्या अभ्यासानेच अहंकाराला नष्ट करता येते. अहंकार विनाशी असतो. अहंकार कधी टिकू शकत नाही. 5000 वर्षांच्या वर्ल्ड ड्रामामध्ये सुद्धा एक अहंकार आहे. तो विनाशाबद्दलच बोलेल, कारण की तिथे साऱ्या आत्म्यांना हेच ज्ञान दिले जात आहे की केवळ 5000 वर्षांचा वर्ल्ड ड्रामा आहे. ड्रामाची, नाटकाची मजा घेण्यासाठी अजून सुद्धा हे सर्व आत्मे काळाच्या प्रभावात आहेत. ओम शांतीचे उच्चारण करत आहेत. ओम शांती हा या ब्रह्मांडाच्या काळाचा शब्द आहे, म्हणजेच स्पंदनं आहेत. जोपर्यंत बुद्धी रजोप्रधान असते, म्हणजेच जेव्हा आत्मा प्रकृतीकडून काहीतरी मिळवण्याची, करण्याची इच्छा ठेवत असतो, तेव्हा स्थूल मनाचे सृजन होत असते आणि हाच अहंकार आहे. यामुळे सर्व इंद्रिय आणि तन्मात्रांचे सृजन होत असते. रजोगुण म्हणजेच अग्नितत्वाचा प्रभाव अत्यधिक झाल्याने अहंकार चरण सीमेवर पोचत असतो. या रजोगुणाबरोबर अग्नितत्वच अहंकाराचे मूळ कारण आहे. अहंकारच साऱ्या विकारांचे मूळ कारण आहे. याला शांत करण्यासाठी परमशांतीचे ज्ञानजल अग्नीत अर्पण करून अग्नितत्वाला विझवूनच हे अग्नितत्व शांत होईल आणि बुद्धीला सत्वगुणी बनवेल. आता प्रश्न आहे की स्मृती म्हणजे काय? त्याचे उत्तर ज्योतिप्रकाश भाई असे देतात की स्मृती म्हणजे रेकॉर्डिंग, म्हणजेच आत्म्यामध्ये अनेक स्मृतींचे रेकॉर्डिंग आहे. त्याबरोबर आत्मा जोडला जातो. तो स्वतःला तेच समजून बसतो आणि त्या स्मृतीवर हिशोबानुसार अनेक कर्म करण्यामध्ये गुंतून जातो. जसे आपण आता स्थूल शरीराच्या स्मृतीमध्ये आहोत, म्हणजे आपण समजतो ना की मी म्हणजे हे शरीर आहे. तर आत्म्याला आई वडील, भाऊ बहीण समजत असतात आणि हीच स्मृती आपला अहंकार म्हणजे संस्कार निर्माण करत असतो आणि नंतर आपण त्या हिशोबानुसार कर्म करू लागतो. स्मृती ही संस्कार बनवत असते. संस्कार कर्मांमध्ये लावायचे आहे, म्हणजे संस्कार मनबुद्धीने आत्म्याला कर्मबंधनात टाकत असतो. समजा एखाद्याची स्मृती गेलेली आहे, तर तो त्याच्या आईबाबांना सुद्धा ओळखणार नाही, म्हणजेच त्याचा सगळा मोह नष्ट होईल ना. म्हणजे त्याचे मूळ स्थूल संबंधित म्हणजेच भाऊ बहीण, आई बाबा त्याच्यासमोर असले किंवा नसले तरी त्याला काहीही फरक पडणार नाही, कारण की ती सर्व विस्मृतीत गेलेले आहेत. याची 2 कारणं असू शकतात. एक आहे की त्याच्यामध्ये स्मृतींचे रेकॉर्डिंग आहे, पण तो त्याच्याशी जोडला जाऊ शकत नाही आहे, किंवा त्याच्या मनामधील रेकॉर्डिंग डिलीट झालेले आहे, म्हणजे संपूर्ण विस्मृती झालेली आहे. असेच जेव्हा आत्मे आपल्या मूळ स्मृतीला म्हणजेच रेकॉर्डिंगला म्हणजेच रचना आणि रचनाकारातील स्मृतीने जोडले जाऊन ते त्यांच्या रचनाकारासाठी कर्म करत असतात, त्यालाच आपण बेहदचे कर्म असे म्हणतो. हे फक्त आत्मस्वरूपात होत असते. तर आत्मा स्थूल सृष्टी याविषयी स्थूल सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीतून अनासक्त होत असतो. फक्त असाच आत्मा प्रकृतीच्या मूळ स्वरूपाला बघत असतो आणि तो संसारात मृतजीव होऊन राहत असतो. संक्षिप्तपणे सांगायचे तर संस्कार परिवर्तन म्हणजे स्मृतींचे परिवर्तन, म्हणजेच मूळ आत्म्याची स्मृती प्रकाशित करणे, ज्याला आपण स्मृतिर्लब्धा असे म्हणतो. तेव्हा मोह नष्ट होत असतो. आता प्रश्न विचारला गेला की संस्कार परिवर्तनाची प्रक्रिया आणि उपाय काय आहेत?
यावर उत्तर असे आहे की परमज्ञान आणि योग अभ्यास म्हणजेच बेहदचे ज्ञान तसेच योग. ज्ञान म्हणजेच केवळ बेहदचे पिता म्हणजे सर्वोच्च परमात्म्याच्या साकारी रूपाला ओळखले नाही, तसेच बेहदचे ज्ञान घेतले नाही तर त्यांच्याशी योग लागणार नाही. योगाचा एकच अर्थ आहे की आत्म्यामध्ये पावर येणे आणि आत्म्याला पावर तेव्हाच मिळत असते जेव्हा साकारी रूपामध्ये आपले जे गुरु आहेत त्यांच्यावर प्रेम असते. तसेच साकारी रूपाला ज्ञानचक्षुने आपण बघत असतो, म्हणजेच कार्यामध्ये कारण बघण्याचे सामर्थ्य येत असते, तेव्हा त्याच्या बुद्धीचा निश्चय होत असतो. नंतर साकारी रूप म्हणजेच बेहदचे साकारी पिता यांच्याशी प्रेम होत असते, तर साकारी रूपामध्ये निराकारीची अनुभूती आपण करत असतो. यालाच योग म्हणता येईल. तेव्हाच योग लागत असतो. हेच आहे चित्र में विचित्र को देखना. ज्ञानाने संस्कार परिवर्तनाची प्रेरणा मिळत असते, परंतु त्याचे स्मरण म्हणजेच योगाने संस्कार परिवर्तनाची शक्ती मिळत असते. म्हणजे ध्यानाने परिवर्तनाची प्रेरणा मिळेल आणि योगाने शक्ती मिळेल, आत्म्यामध्ये शक्ती मिळेल. फक्त ज्ञानाने संस्कार परिवर्तन होणार नाही. म्हणूनच ज्ञानासोबत शक्ती म्हणजे योगाची आवश्यकता आहे. परंतु परमपित्याच्या सेवेत ज्ञान आणि योग सोबतच होत असतात. म्हणजे सेवा एक अतिशय सोपा उपाय आहे संस्कार परिवर्तनासाठी. आपण स्वतःला सेवाधारी समजून, संपूर्ण सृष्टीला परमपित्याची रचना समजून, प्रत्येकाच्या विषयी कल्याणाची प्रेमाची भावना ठेवणे हीच सेवा आहे. ही भावना मन वचन कर्मामध्ये प्रतिबिंबित होत असते, तेव्हाच बेहदचे कर्म बनते. ज्ञान योग शक्तीने पुराणे संस्कार हळूहळू दग्ध होऊन जात असतात, म्हणजे संचित कर्म नष्ट होत जातात. परंतु जे प्रारब्ध आहे ते कर्मांच्या द्वारे आत्म्याला भोगावेच लागतील, म्हणजे हे भोग सहन करूनच नष्ट करावे लागतील. ज्ञान योग सेवा सहनशक्ती देत असते, तेव्हा आत्म्यामध्ये ती शक्ती स्वीकारण्याची, शक्ती ग्रहण करण्याची पावर वाढत जाईल आणि प्रारब्ध कर्म हळूहळू नष्ट होतील. निरंतर ज्ञानयोगाच्या अभ्यासाने आत्म्याची मूळ स्मृती जागृत होईल आणि त्यामुळे आत्म्याचे संस्कार परिवर्तन होईल. म्हणजे आत्मा मूळ संस्कार म्हणजे रचनाकाराचे संस्कार प्रगट करेल. हेच आहे संस्कार परिवर्तन, हेच आहे आत्मस्वरूप आणि हीच कर्मातीत स्थिती आहे. आता परमशांती म्हणत ज्योतिप्रकाश भाईजी श्रोत्यांचे आभार मानत आहेत. परमशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.